खऱ्या अर्थानं येत्या 5 फेब्रुवारीला आपण आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत. आणि या निवडणुकीला सामोरे जात असताना माझ्या गावची 2000 लोकसंख्या मतदान संख्या असणाऱ्या गावावरती पक्षानं मला या ठिकाणी जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊन जो विश्वास टाकलाय, याबद्दल मी माझ्या सर्व आधारवडांचं, वरिष्ठांचं, माझ्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी प्रथमतः आभार मानतो. खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी राहू गावामध्ये शंभू महादेवाला ठिकाणी नारळ वाढवण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित तालुक्याचे माझे आमदार आदरणीय आप्पा, आदरणीय वैशालीताई, आदरणीय ज्योतिताई, त्याचबरोबर संभाजीबा कैलासांना, अश्रुभाऊ, सगळीच मंडळी या ठिकाणी, नाना, सर्वच सुभाष नाना, मी सर्वांच्या या ठिकाणी नामोल्लेख घेऊन अधिक वेळ घालवण्यापेक्षा आपली सर्वच उपस्थित मंडळी, आदरणीय दादा, भीमाजी आप्पा, सर्वच मंडळींचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. मोठ्या संख्येने आलेले आपण सर्व परिसरातील ग्रामस्थ, खऱ्या अर्थानं राहू पंचायत समिती गणातून आलेले बरेचसे मान्यवर मंडळी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, माझे आजीमाजी पदाधिकारी, सोसायटीचे आजीमाजी पदाधिकारी, आपण सर्वजण एवढ्या मोठ्या बहुसंख्येने उपस्थित झालात. आपलं सर्वांचं मी या ठिकाणी प्रथमतः या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी खरं तर आभार व्यक्त करतो. या ठिकाणी या सभेच्या निमित्तानं मला जी बोलण्याची संधी दिली याबद्दल मला आपल्याशी काही शब्दांमध्ये थोडक्यामध्ये या ठिकाणी संवाद साधायचा आहे. पण आपल्याशी संवाद साधत असताना आमच्यामध्ये अनेक मंडळी या ठिकाणी इच्छुक होते, परंतु आमचा एकमेकांचा व्यवस्थित समन्वय घडून ज्यांनी माझ्या उमेदवारीसाठी माझे हात बळकट केले आणि 2 पावलं पाठीमागे येऊन माझ्या पाठीवरती हात ठेवला, अशा माझ्या सर्व वरिष्ठ सहकाऱ्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर आदरणीय आपल्या परिसराचं भूषण, ज्यांनी खरं ज्या ठिकाणी ज्यांचा सगळीकडे नामोल्लेख केला जातो, आदरणीय CSI वासुजी भोसले सर, त्याचबरोबर आपले आधारवड या परिसराचे एक ज्येष्ठ नेते आदरणीय कैलासांना, आदरणीय रामचंद्रजी घाडवे सर, या सगळ्याच मंडळींनी या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी या ठिकाणी फॉर्म भरला होता. त्याचबरोबर पंचायत समितीसाठी आमचे ऋतुजाताई, दादासाहेब कोळपे, ऋतुजाताई शिंदे, दादासाहेब कोळपे आणि जयश्रीताई शिंदे यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरले होते. पण खऱ्या अर्थानं कुठेतरी एक चांगली विचारांची बैठक बसली आणि सर्वानुमते एक उमेदवार द्यायचा याच्यावरती शिक्कामोर्तब होऊन आपण या मंडळीने आमच्यावर विश्वास टाकला. या विश्वासाला मात्र आमच्याकडून कधीच अडा जाणार नाही. या सभेच्या निमित्तानं प्रथमतः मी हा शब्द देतो आणि या ठिकाणी मी थोडक्यात आपल्याशी संवाद साधतो. खऱ्या अर्थानं ही निवडणूक या पद्धतीची निवडणूक आहे. निवडणूक म्हटलं की प्रचार, धामधूम, भाषणं या सगळ्या गोष्टी येतात. पण मला आपल्याशी संवाद साधताना मात्र हे सांगायचंय की गेल्या 5 वर्षामध्ये माझ्या गावानं माझ्यावरती सरपंच म्हणून काम करण्याची जबाबदारी टाकली. मी वयाच्या 27व्या वर्षी मिरवडीमध्ये सरपंच म्हणून रुजू झालो आणि जेव्हा मी सरपंच रुजू झालो तेव्हा मी शिवनेरी कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून माझं MA BEd, मी LLB करतोय, माझं शिक्षण चालू असताना, मी क्लासेस घेत असताना गावाने जबाबदारी टाकली. म्हणून मी त्या सगळ्या गोष्टीला थांबून आपण कुठेतरी त्या पदाला, त्या खुर्चीला न्याय द्यायचा, खुर्चीला फक्त भार नको म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात केली. आणि नवा दिवस आणि नवीन काम या भावनेनं काम करत असताना मिरवडी गावची ओळख संपूर्ण तालुका, जिल्हा आणि राज्यामध्ये कशी होईल याच्यासाठी मात्र बेंबीच्या देठापासून प्रयत्न केला. आणि पहिल्या दिवसापासून काम करत असताना मला या ठिकाणी अनेक विविध गोष्टींचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख करून आठवण करून द्यायचे. मी त्या ठिकाणी गावाचा कारभार हाती घेतल्यानंतर मी म्हणजे एकटा मी नाही तर सगळे माझे सहकारी, आमच्या टीमवर्कचं काम असं होतं की पाऊस आला तर आमची ग्रामपंचायत सुरुवातीच्या काळामध्ये गळत होती, पण ग्रामपंचायतीचं बांधकाम करत असताना सुरुवात केली आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीसाठी फक्त 15 लाख रुपयांचा निधी भेटतो, त्याच्यापेक्षा अधिकचा निधी भेटत नव्हता. पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी ताई आहेत, आप्पा आहेत आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना काहीतरी एक वेगळं विजन घेऊन गेलो आणि नेहमीप्रमाणे सगळीकडली ग्रामपंचायत म्हणजे कुठेतरी 2 खोल्या आणि एक सगळीकडे ठरलेलं मॉडेल असतं, याच्या पलीकडे काम करायचं म्हणून आम्ही जी रचना आखली आणि ती सगळ्या अधिकाऱ्यांना दाखवली जिल्हा परिषदेच्या. तर ते म्हणले हे काम होणं शक्य नाही कारण एवढा निधी जिल्हा परिषदेसाठी येत नाही. तर मला सांगायचं, करणाऱ्याची मानसिकता असेल तर या ठिकाणी अवघड असं काहीच नाही. आणि त्या ठिकाणी आम्ही कामाला सुरुवात केली आणि 6 महिन्यामध्ये काम पूर्ण केलं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा सकाळी 7 वाजता मिरवडीमध्ये उद्घाटनाला आले आणि मला म्हटले, अरे सागर हे काय बांधलंय, काय बघून बांधलंय? तर दादांना सांगितलं हे अमेरिकेचं व्हाईट हाऊस म्हणून आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायत आणली. आणि खऱ्या अर्थानं फक्त मिरवडीच नाही तर महाराष्ट्र राज्यातून 52 ग्रामपंचायतीने आतापर्यंत मिरवडीची ग्रामपंचायत पाहिला प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट दिलेली आहे. आपण नेहमी बाहेरच्या माणसाचं कौतुक करत असतो, राज्यातील एक आदर्श सरपंच
भास्करराव पेरे पाटील पाटोदा गावाचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, पण मला या ठिकाणी खात्रीशीरपणे या ठिकाणी सांगायचे, भास्करराव पेरे पाटलांचा मला एक दिवस फोन आला, अरे सागर ती ग्रामपंचायत तू बांधलेली चर्चेत आहे, मला पाहायचंय. आणि औरंगाबाद पाटोदा येथून भास्करराव पेरे पाटील आमची ग्रामपंचायत पाहायला आले. हा आमच्यासाठी सर्वोत्तम आनंदाचा क्षण होता. खऱ्या अर्थानं ग्रामविकासाच्या वैभवामध्ये ज्यांची नावं घेतात, भास्करराव पेरे पाटील असतील, पोपटराव पवार असतील, या मंडळींनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने येणं आणि कौतुक करणं ही खऱ्या अर्थाने आपल्या कामाला मिळालेली पावती असते. घर चांगलं असेल, या सगळ्या गोष्टी कारभाराच्या हातामध्ये असतात. तसं गावाचा कारभार सांभाळत असताना गावाची प्रथम इमारत म्हणजे गावची ग्रामपंचायत सुंदर असली पाहिजे, त्यातून लोकांना मिळणारे लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजे, या भावनेनं खऱ्या अर्थानं काम केलं. आणि मला तुम्हा सर्वांना हेच सांगायचंय, कोणताही राजकीय नेता, कोणताही राजकीय पुढारी आपल्याला मदत करेल म्हणजे काय, आपला कोण बाजार भरून देणार नाही. पण राजकीय नेत्याने, राजकीय पुढाऱ्याने जर शाश्वत विकासावरती काम केलं तर खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबाला मात्र हातभार लागल्याशिवाय राहणार नाही, मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय. आणि मी हा मानणारा कार्यकर्ता आहे की शाश्वत विकास म्हणजे मी हे समजेल, एखादा रस्ता 4 वर्ष लेट झाला तरी चालेल, पण त्या गावातील असणारी शाळा सुधारली पाहिजे, त्या गावातले असणारं आरोग्याचं मंदिर सुधारलं पाहिजे, त्या गावातील असणाऱ्या पाण्याच्या सुविधा सुधारल्या पाहिजेत, त्या गावामध्ये मिळणाऱ्या भौतिक सुविधा सुधारल्या पाहिजेत. आणि हे विजन ठेवून आम्ही खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली. एक चांगली ग्रामपंचायत बनवल्यानंतर गावामध्ये कुठेतरी एक आरोग्याच्या सुविधा चांगल्या असाव्या, म्हणून मी या भाषणाच्या निमित्ताने या ठिकाणी ठामठोक सांगतो, मिरवडी गावातील जे आरोग्य उपकेंद्र आहे ते दौंड तालुक्यामधल्या मिरवडी गावातील जे आरोग्य उपकेंद्र आहे, असं दौंड तालुक्यामध्ये कदाचित आरोग्य केंद्रही नसेल असं आम्ही त्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्राची रचना केली. आणि आज गावामध्ये तेथील ओपीडी असेल, तेथील लोकांना बीपी शुगरच्या गोळ्या असतील, तेथील लोकांच्या आम्ही 270 लोकांच्या त्या ठिकाणी डोळ्याचे ऑपरेशन मोफत त्या ठिकाणी बुद्राणी असेल, त्या ठिकाणी मोहम्मदवाडीचं नेत्ररोगाचं हॉस्पिटल असेल, अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांची कामं केली. सामान्यपणे तुम्ही जर दवाखान्यात गेला, प्रायव्हेट ठिकाणी जर हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायला गेलं 30-40 हजार रुपये खर्च आहे. आज 270 लोकांचं जर कॅल्क्युलेशन 40,000 रुपयांनी करायला गेलं तर कुठेतरी 80-90 लाख रुपयांचं आम्ही त्या ठिकाणी पैसे वाचवलं गावाचे. याच्यामध्ये आम्हाला अभिमान आहे की आम्ही लोकांच्या प्रपंचाला अशा पद्धतीने हातभार लावला की तिथं अनप्रत्यक्षरित्या लोकांचा फायदा झाला. आरोग्याचं काम करत असताना, भौतिक सुविधांवरती काम करत असताना गावामध्ये आम्ही 9 दिवस नवीन उपक्रम याप्रमाणे काम करत असताना मोठ्या प्रमाणात गावामध्ये वृक्ष लागवड केली. कोरोना सारखा प्रसंग आपल्याला आठवतोय. मी 27व्या वर्षी सरपंच पदी रुजू झाल्यानंतर प्रथमतः त्या ठिकाणी सरपंच झालो आणि 1-2 महिन्यामध्ये कोरोना सारखा प्रसंग वाढवला. पण कोरोनाच्या काळात सुद्धा आम्ही गावचे पदाधिकारी आहोत, गावाने आपल्यावरती विश्वासाने जबाबदारी टाकली. मग अशा काळामध्ये आपण घरात बसून राहणं हे योग्य नाही असं समजून प्रत्येक माणसापर्यंत आरोग्याची सेवा कसे पोहोचेल, प्रत्येक माणसापर्यंत कोरोनाच्या काळामध्ये उपचार कसे पोहोचतील, त्याला बेड कसा मिळेल याच्यासाठी प्रयत्न केला. आणि दौंड तालुक्यामध्ये 100% कोरोनामुक्त आणि 100% लसीकरण करणार आहे माझं गाव त्यावेळी पहिले ठरलं. याचा गाव कारभारी म्हणून मला आनंद आहे. मला या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी या गोष्टी नमूद कराव्या वाटतात. या ठिकाणी प्रत्येक विषयावरती बोलायला गेलं तर माझ्याकडे कामाचं 1 तासाचं भांडवल आहे. मी त्याही दिवशी सांगितलं, मी या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मी कोणावरती टीका करण्या इतपत मोठा नाहीये किंवा मी कोणावरती बोलण्या इतपत मोठा नाही. मी फक्त माझ्या कामावरती, मी केलेल्या कामावरती आणि मला काय करायचं या कामावरती मी आपल्याशी संवाद साधतोय. आणि आपण सगळे मंडळी इतक्या शांततेने ऐकताय, खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी याची जाणीव होती की आज कुठेतरी आपल्याला बदलाची या ठिकाणी आवश्यकता आहे. आणि मला तुम्हाला खात्रीशीर सांगायचं आहे, सागर शेलारला एकदा तुम्ही संधी द्या, रात्री निमरात्री कधी तुम्ही कोणत्याही कामासाठी फोन करा. हा सागर शेलारकडे येताना कुठल्याही पत्राची गरज नसेल तर हा एका फोनवरती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमचं काम माझ्या पद्धतीने शक्य असेल, माझ्या नेत्यांच्या मदतीनं, माझ्या मदतीनं, माझ्या काय जे मला सुचेल त्या पद्धतीने मी आपली कामं मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेन. मी आरोग्या बाबतीत तुम्हाला सांगत असताना मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की खऱ्या अर्थानं आपल्या भविष्याचा शाश्वत विकास म्हणजे नेमका काय. शाश्वत विकास म्हणजे चिरंतन टिकणारा, लांबपर्यंत टिकणारा विकास आणि ज्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती दीर्घ स्वरूपाचा होतो, याला म्हणायचे शाश्वत विकास. आणि या शाश्वत विकासावरती काम करत असताना आम्ही आमच्या शाळेवरती प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. आणि मला पुढे हे सांगायचंय की आम्ही मेमनवाडीमध्ये शाळेवरती काम करत असताना मी, माझे सहकारी, या ठिकाणी बसलेल्या आमच्या महिला भगिनी या सगळ्यांनी पोटच्या पोराप्रमाणे त्या ठिकाणी शाळेवरती काम केलं. 9-10 मुलांची मेमनवाडीची शाळा 200 मुलांवरती गेली. मिरवडीच्या शाळेमध्ये 150-200 मुलांचा पट झाला. हायस्कूलमध्ये 100-150. माझ्या गावाची लोकसंख्या 2-2.5, गावाची लोकसंख्या मतदारसंख्या 1802,000 आहे. पण माझ्या गावामध्ये शिकणाऱ्या मुलांची संख्या 500 पेक्षा अधिक आहे, याचा मला या ठिकाणी अभिमान वाटतोय. आणि गावामध्ये ही सगळी मुलं शिकत असताना
एक दर्जेदार स्वरूपाचं शिक्षण, जिल्हा परिषद शाळांचा बिघडलेला शैक्षणिक जो दृष्टिकोन आपण पाहतो, लोक म्हणतात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलं टाकायला धास्तावतात. बऱ्याचशा पालकांची, बऱ्याचशा नेते मंडळींची मुलं इंग्लिश मिडियमला आजूबाजूच्या गावामध्ये बाहेरच्या त्या ठिकाणी शिकत असतात. पण मी गावचा सरपंच म्हणून आणि मी या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला आम्ही सांगू शकतो, त्या ठिकाणी काम सुरू करत असताना आम्ही आमची पोरं पहिली मराठी शाळेत टाकली आणि त्या ठिकाणी शाळेवरती खऱ्या अर्थानं काम सुरू केलं. आज आमच्या शाळेमधल्या ज्या उपक्रमांच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, मागील महिन्यामध्ये आमच्या शाळेतील एक मुलगी अमेरिकेला जाऊन जिल्हा परिषदेच्या परीक्षेच्या माध्यमातून उत्तीर्ण झाली, नासाला भेट देऊन आली. खऱ्या अर्थाने या आमच्या कामाची ही पोचपावती आहे. कोणीतरी आमचं 4 माणसात कौतुक केलं म्हणजे आम्हाला ती पोचपावती आधीची बरोबर वाटत नाही, पण आमचं खऱ्या अर्थाने काम जेव्हा असं गरिबांच्या, खऱ्या लोकांच्या पर्यंत उतरतं तेव्हा खऱ्या अर्थानं त्या कामाचं त्या ठिकाणी आपल्याला परिणाम दिसत असतात. अनेक मुलांच्या बाबतीमध्ये सांगेल, एक मुलगी अमेरिकेला जाऊन आली, एक मुलगा राष्ट्रपतींना दिल्लीला जाऊन भेटून आला, इस्रो इंडिया सारख्या ठिकाणी बरीचशी मुलं जाऊन आली. आज मराठी शाळेमधली मुलं फक्त मराठी इंग्रजी भाषा शिकत नाही तर फ्रेंच, जर्मन भाषेसारखी भाषा शाळेमध्ये मुलं बोलतात. 5वी 6वी 7वीची मुलं, इंजिनिअरिंगची मुलांना नंतर वेबसाईट बनवण्यासारखे प्रशिक्षण त्या ठिकाणी त्यांचं कार्य असतो, अभ्यासक्रम असतो. पण आमची 6वी 7वी पर्यंतची मुलं अगदी लहान वयामध्ये मुलं गेम खेळत नाही तर गेम बनवतात. मुलं त्या ठिकाणी एबॅकस सारख्या परीक्षा असतील, मंथन सारख्या परीक्षा असतील, स्कॉलरशिप सारख्या परीक्षा असतील, यामध्ये खऱ्या अर्थाने उतरतात. आणि मुलं एवढ्या प्रामाणिकपणे जर अभ्यास करत असतील तर त्या ठिकाणचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यासारखीची जबाबदारी मला वाटते की आपण आहे या अभ्यासक्रमामध्ये काहीतरी नाविन्यता आणली पाहिजे. मला या ठिकाणी आवर्जून नमूद करायचे की आपल्या परिसरामध्ये क्लास 1 क्लास 2 अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे, पण खरं जर याचं बाळकडू जर लोकप्रतिनिधींनी ठरवलं आणि शाळेवरती त्याच्यावरती काम करायचं ठरवलं तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात. म्हणून आम्ही पाहिलेलं स्वप्न मुलांमध्ये सत्यात उतरवण्यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये एक उपक्रम चालू केला, मी कसा घडलो. आणि या मी कसा घडलो या उपक्रमामध्ये नेमकं बोलवायचं कुणाला तर आपले यवत पोलीसचे पोलीस निरीक्षक, सामान्य माणसामध्ये विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांची भीती असते म्हणून आम्ही आपलं पहिलं PI साहेबांना बोलवलं, त्यांना खुर्चीवर बसवलं, आम्ही पुढारी आणि बाकीचे मुलं खाली बसलो आणि मुलांचा पॅनल तयार केला आणि मुलांनी त्यांना मुक्त प्रश्न विचारले. साहेब तुम्ही अभ्यास कसा केला, तुमची परिस्थिती कशी होती, तुम्हाला काय अडचणी आल्या, आणि खऱ्या अर्थाने मुलांच्या मनामधली ती भीती त्या ठिकाणी मिली आणि मुलांचा त्या दृष्टीने जाणारा प्रवास मला वाटतं की त्या ठिकाणी आम्ही सुरू केला. मुलांची स्वप्न उंचावली आणि त्या ठिकाणी तो प्रवास सुरू झाला. त्या ठिकाणी आम्ही क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी, उद्योजक या सगळ्यांनाच बोलवलं. पण मला याचाही अभिमान वाटतो की आमच्या मुलांनी मी कसा घडलो मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांची त्या ठिकाणी मुलाखत घेतली जाईल आणि त्या मुलाखतीला दादांनी फक्त सांगितलं होतं मला वेळ नाही, 2 मिनिटं वेळ देईल, पण त्या ठिकाणी जवळजवळ दादांनी 15 ते 20 मिनिटं दिला आणि सांगितलं, अरे सागर आज तुझ्या गावातल्या लहान चिमुकल्यांनी मला माझ्या बालपणाची आठवण करून दिली. अशा पद्धतीचे उपक्रम जर लोकप्रतिनिधी म्हणून आणि गाव कारभारी म्हणून, जिल्हा परिषदेतील पदाधिकारी म्हणून जर राबवू शकलो तर परिसराचा एक वेगळा काहीतरी कायापालट झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. शाळेवरती तर आपल्याला सगळ्यांना काम करायचे आणि मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचंय की हे काम फक्त मिरवडी मेहमानवाडी पुरतं मर्यादित न राहता अशा स्वरूपाचं काम जर आपण राऊपेठ परिसर आणि आपल्या दोनही पंचायत समिती गणातील आपली जेवढी काही 16 गावं आहेत या 16 गावांमध्ये जर या पद्धतीचं काम करू शकलो आणि प्रत्येक गावातील फक्त 200-300 मुलं इंग्लिश मिडियमला जाणारी जर गुणवत्तावान शिक्षण त्या शाळेमध्ये मिळू शकलं. आज एक मुलगा इंग्लिश मिडियमला शाळेत गेला तर त्याला 50-60 हजार रुपये खर्च आहे. प्रत्येकच पालकाची परिस्थिती नाही त्या ठिकाणी इंग्लिश मिडियमला टाकायची, पण बऱ्याचशा पालकांचा रोल असा झालाय की मराठी शाळेत शिकवायचे पण मराठी शाळेमध्ये त्या प्रकारची गुणवत्ता त्या काही ठिकाणी उपलब्ध होत नाही. म्हणून लोकांना एका मुलाला 50,000 रुपये खर्च करावा लागतो. एका कुटुंबामध्ये कमीत कमी 2 मुलं आहेत तर एका कुटुंबाच्या कमीत कमी 2 मुलांच्या माध्यमातून 1 लाख रुपये आपण चांगली शाळा उभी केली तर वाचू शकतो. असे 50-60 हजार रुपये एका मुलाचे जर 300 मुलांचा हिशोब केला तर एका छोट्या गावामध्ये आपण वर्षाला 1.5-2 कोटी रुपये त्या ठिकाणी लोकांचे वाचू शकतो. हे मला या ठिकाणी मात्र अत्यंत अभिमानाने या ठिकाणी सांगायचंय. आणि मी तुमच्या समोर बोलतोय म्हणजे फक्त काल्पनिक गोष्टींवरती बोलतोय असं नाही, तर हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवातून त्या ठिकाणी उतरवलेलं आहे, सत्यामध्ये उतरवलेलं आहे. आणि तुम्ही सगळे जमलेले जे मंडळी या ठिकाणी माझं भाषण ऐकताय, माझा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आणि सवाल आहे, ही जर संधी तुम्हाला आम्हाला या ठिकाणी काम करण्याची दिली तर 5 तारखेला मतदान आहे, 7 तारखेला निकाल आहे आणि तुम्ही जर एवढ्या वेळेस माझ्या पाठीवरती हात ठेवला तर 8 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून हा सागर शहर तुमच्या सेवेमध्ये रुजू झालेला असेल. हा शब्द मी या ठिकाणी तुम्हाला सर्व माझ्या वतीनं माझे पंचायत समितीचे सहकारी श्रेयताई आणि पलीकडल्या गाण्यातील सहकारी योगेशदादा मधने यांच्याही वतीने मी तुम्हाला हा शब्द या ठिकाणी खऱ्या अर्थाने देतो. आरोग्याच्या बाबतीमध्ये बोललो, शाळेच्या बाबतीमध्ये बोललो, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे माध्यम असं आहे, माणूस जन्माला आल्यानंतर माणूस मरेपर्यंत त्या माणसाला जर कोणत्या
व्यवस्थेची गरज आहे, तर ती व्यवस्था म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आपली ग्रामपंचायत मध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था समिती आहे. खऱ्या अर्थाने या समितीमध्ये काम करत असताना, मी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम करत असताना हा सगळा अनुभव घेतल्यानंतर आज मला मात्र माझ्या मनाला एक विश्वास पटतो की आपण मतदार बंधूंनी या ठिकाणी सुज्ञ पद्धतीने विचार केला, बारकाव्याने विचार केला. मी तर या ठिकाणी प्रत्येक ऐकणाऱ्या मतदाराला हे आवाहन करेल की आज झोपताना आपण 5 मिनिटं विचार करायचा आणि मागच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला काय काय मिळालं, कोणत्या कोणत्या योजना मिळाल्या, आपला जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आपल्या किती कामी आला, याचा एक फक्त स्वतःच्या अंतर्मनाला प्रश्न विचारा आणि हा प्रश्न विचारून तुम्ही 5 तारखेला मतदानाला जा आणि मग तुम्हाला जे योग्य वाटेल त्याला तुम्ही मतदान करा. हे मात्र मी या सभेच्या निमित्तानं तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगतोय. या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण सगळे बहुतांश 80% शेतकरी कुटुंबातील मंडळी आहोत. खऱ्या अर्थानं प्रत्येकाला पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या योजनेची गरज आहे. शेतकऱ्याला कुठेतरी कुटी मशीनची गरज आहे, तर सामान्यपणे शेती करणाऱ्याला ट्रॅक्टर, रोटर, नांगरची गरज आहे. सक्षमीकरणासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या शिलाई मशनीपासून तिच्या भौतिक सुविधेच्या पिठाच्या गिरणीपर्यंत तुम्हाला ज्या योजना येतात, ह्या सगळ्या योजना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं जर ह्या योजना देण्यासाठी त्या ठिकाणचा जर लोकप्रतिनिधी तुमच्या हक्काचा असेल, तुमच्या परिचयाचा असेल, तुमच्या हक्केला ओढ देणारा असेल आणि तुम्ही जेव्हा बोलवताल तुम्ही हक्कानं त्याच्या खांद्यावरती हात टाकून काम करून घेऊन एवढ्या सहजतेचा असेल, तर मला वाटत नाही तुमचं एक प्रकरण कोणाचं त्या ठिकाणी आढळेल. म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचे की ह्या योजना जर ताकदीनं आपल्यापर्यंत आणायच्या असतील, जर वाढ पिवळकीचा असेल तर वाढी चांगली येते, म्हणून सगळ्या जणांच्या मी परिचयातला उमेदवार आहे, सगळ्यांच्या ओळखीचा उमेदवार आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी आमचं पाठीमागचं काम आणि आमच्या पुढच्या 5 वर्षाचं व्हिजन ऐकून आम्हाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी आता मदत करण्याची गरज आहे. तुम्ही मतदान रूपी जो आमच्यावरती विश्वास दाखवताल, मी या मतदारांना एक शब्द या सभेच्या निमित्तानं देतो. निवडणुकीमध्ये हार जीत ठरलेली निवडणूक खिलाडू वृत्तीने घेऊ, त्याच्यामध्ये काही होईल. कोणाच्या तरी एकाच्या वाट्याला हार येणार आहे, कोणाच्या तरी एकाच्या तरी वाट्याला म्हणजे जीत येणार आहे. दोन्ही जिंकू शकत नाही, दोन्ही कधीच हारू शकत नाही. पण मला या ठिकाणी मला सांगायचंय की जर तुम्ही माझ्यासारखे आणि माझ्या सहकार्यांवरती जर या ठिकाणी विश्वास टाकला, तर या निवडणुकीमध्ये आम्हाला जर तुम्ही निवडून दिलं, तर वर्षाला 365 दिवस, 5 वर्षाचे जे काय 1825 दिवस किंवा अधिक दिवस असतील, यातला एकही दिवस तुम्हाला वाटणार नाही की आपण चुकीच्या माणसाला सहकार्य केलं. हा माझा या सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शब्द असेल. आणि खऱ्या अर्थानं ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, सामान्य माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे. सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत, सामान्य माणसाचे फार लय मोठे प्रश्न नाही, सामान्य माणसाच्या छोट्या छोट्या अडचणी आहेत. सामान्य माणसाला शेती असेल, बँकिंग असेल, त्याच्या दैनंदिन भौतिक सुविधांच्या योजना असतील, या सगळ्या योजनांसाठी लोकप्रतिनिधी चांगला, सक्षम आणि परिसरातले आपल्या ओळखीचा असणं गरजेचं आहे. आणि हा पर्याय घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे. आणि फक्त बोलण्याची ताकद माईक मधून दाखवायची नाही, तर प्रत्यक्ष कामातून दाखवलेली पण आहे आणि दाखवायची पण आहे. म्हणून तुमच्या समोर एवढ्या छातीठोकपणे भाषण करतोय. आणि मला सगळ्यांच्या बाबतीमध्ये, आपल्या मतदारांच्या बाबतीमध्ये मला विश्वास आहे की खऱ्या अर्थानं ही संधी तुम्ही आम्हाला यावेळेस या ठिकाणी देताल. या ठिकाणी पंचायत समितीच्या मी पुनश्च एकदा श्रेयाताई शिंदे आणि खामगाव गणाचे उमेदवार योगेश मदने आणि मी जिल्हा परिषदेचा सदस्य पदाचा उमेदवार सागर शेलार, या सर्वांच्याच वतीने आपल्या सर्वांना पुनश्च एकदा हा शब्द देतो की या निवडणुकीमध्ये मतदान करत असताना आपण उघड्या डोळ्यानं मतदान करा. या निवडणुकीमध्ये आपण मतदान करत असताना आपल्या मनाला जे काही 5-10 प्रश्न पडलेले असतील 5 वर्षामध्ये, त्या प्रश्नांची स्वतःलाच विचारणूक करा आणि त्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं मिळतात का हे प्रयत्न करा. आणि ह्याची जर उत्तरं मिळत असतील तर तुम्हाला योग्य वाटेल त्या उमेदवाराला मतदान करा. पण तुमच्या प्रश्नाची जर उत्तरं सापडत नसेल तर या ठिकाणी आमच्या पक्षानं तुमच्या समोर हे जे 3 पर्याय उभे केलेले आहेत, या 3ही पर्यायांचं उत्तर म्हणजे घड्याळासमोरचं बटन आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून सगळ्यांना विनंती करायची की या 5 तारखेला जी काही निवडणुकीच्या प्रक्रियेला आपण सामोरे जाणार आहोत, या निवडणुकीच्या प्रक्रियेला सामोरे जात असताना आपण घड्याळ चिन्ह समोरचं बटन दाबायचंय आणि आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी कोणतरी आरोग्यावरती काम करणारा असावा, कोणतरी शिक्षणावरती काम करणारा असावा, कोणतरी दैनंदिन गरजांच्या वरती आपल्याला योजना कशा पोहोचतील याच्यावरती काम करणारा असावा, पाणी कसं मिळेल, शाळा कशा डिजिटल होतील, ज्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी कसा उपयोगी होईल अशावरती काम करावं असणारा. या ठिकाणी महिलांची संख्या प्रत्येक ठिकाणी 50% पेक्षा महिलांना जास्त आरक्षण आहे. पण खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या योजनेतून किती लोकांना, महिलांना फायदा झाला हा स्वतःच्या मनाला विचारण्याचा प्रश्न आहे.
आम्ही आमच्या गावामध्ये बचत गटाच्या महिलांच्या माध्यमातून निर्मिती केली. कुठेतरी महिलांना 2 पैसे कर्ज त्या ठिकाणी मिळायला लागल्या, महिला एकत्र यायला लागल्या, विचारांची बैठक व्हावी लागली. त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्हाला शक्य होईल त्या पद्धतीनं केक बनवण्याचं प्रशिक्षण, मसाले बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं. मी तुम्हाला हा शब्द देतो, जर जिल्हा परिषदेला माझ्यासारखा उमेदवार, माझ्या सहकार्यांसारखे पंचायत समितीचे उमेदवार आपण जर निवडून दिले तर फक्त बोलण्यापुरतं महिलांचं सक्षमीकरण नसेल, तर खऱ्या अर्थानं आमच्या ज्या सहकारी आहेत तिथं बसलेल्या ज्या महिला भगिनी आता आदरणीय वैशालता आहेत, ज्योतिता आहेत, शिंदेत आहेत, या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्या सर्वांना शब्द देतो की वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण राबवून महिलांना स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी आम्ही 100% काम करू. आणि नुसतंच उभं करण्यासाठी काम करणार नाही, तर महिलांसाठी महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून जे काही पदार्थ बनवतील, ज्या काही वस्तू बनवतील, याला चांगल्या पातळीवरती, शासकीय पातळीवरती कसं एक मार्केट उपलब्ध होईल याच्यासाठी काम करू. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक घटकासाठी काम करायचे, जन्मलेल्या मुलापासून तर वयस्कर माणसापर्यंतच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही उतरलेलो आहोत. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी येत्या 5 तारखेला घड्याळासमोरचं बटन दाबून आम्हा सर्वांना बहुमतानं विजयी करा आणि 8 तारखेपासून आपल्या सेवेमध्ये एक चांगलं जनसेवेचं काम घेऊन येण्यासाठी रुजू करा, ही विनंती आहे.